नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती वारसा पूर्वजांचा सीतानारायण ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा शेतकरी मित्र प्रमोद मोरे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आहोत आपण अर्थातच आपल्या झेंडूच्या प्लॉटवर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ या संदर्भात आहे की आपण जो दसऱ्याचा पहिला तोडा केला होता, तर त्या तोड्यात आपल्याला किती उत्पन्न मिळालं, माल किती निघाला, याबाबत एक शेतकरी दादांनी आपल्याला कमेंट केली होती. तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपला हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, आपला पहिला तोडा झाला 300 किलोचा. तर 300 किलोमध्ये मित्रांनो 100 किलो माल हा आपण हातविक्रीवर लोकल बाजारात बसून विकला. तर 100-120 रुपये दरानं तो माल गेला. तर ॲव्हरेजली आपल्याला 10,000 रुपये हातविक्रीतून स्वतः विकल्यामुळं मिळाले. आणि 200 किलो ज्यावेळेस आपला हार्वेस्टिंग चालू होते, तोडा चालू होता, त्यावेळेस व्यापाऱ्यांनी जागेवर उचलला. त्याला रेट मिळाला होता मित्रांनो 60 रुपये. तर ते 12,000 आणि हे 10,000 असं मिळून 22,000 रुपये आपल्याला पहिल्या तोड्यात मिळाले. तर मित्रांनो, पहिली जी तोडणी होती, हार्वेस्टिंग होती, ते आपल्याला माल जरा कमी निघाला. तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो की मुळातच आपल्याला झेंडू लागवडीसाठी थोडासा उशीर झालेला होता. आपण 8 ऑगस्टला लागवड केली होती. तर आपल्याला ती लागवड एक 10 दिवस अगोदर करायला पाहिजे होती. म्हणजे एक 25 जुलैच्या दरम्यान जर पहिली लागवड जर झाली असती आपली, तर आपल्याला दसऱ्याला 500 ते 600 किलो माल मिळाला असता. तर मित्रांनो, तर आता खर्चाच्या बाबतीत जर विचार केला तर आपण 12,000 रुपये आपल्याला रोपासाठी लागले होते आणि 10,000 रुपये आपला बेसल डोस, म्हणजे जे मोठे खर्च आहेत त्या मोठ्या खर्चाचं सांगतो मला. तर तो आपल्या पहिल्या तोड्यात निघून गेलेला आहे. आणि आज तोडा करून जवळपास 8 दिवस झालेले आहेत. तर 8 दिवसानंतर हे पाहू शकता आपण हे प्लॉटची कंडिशन काय. तर मित्रांनो, अशा प्रकारे कंडिशन आहे आपली. म्हणजे जवळपास अजून आपल्याला नेक्स्ट तोडा आहे तो, म्हणजे अजून 3 दिवसांनी जर माल तोडला तर एक 500 किलोच्या आसपास आपल्याला याच्यातून माल निघेल. तर आपल्याला सोलापूर आम्हाला जवळ आहे मार्केट फुलासाठी. पुणे थोडंसं लांब पडतंय. जर पुण्याला जायचं असेल तर आपल्याला क्वांटिटी कमीत कमी 1 टनाची लागते. तर पुणे परवडतंय. नाहीतर लोकल किंवा सोलापूर आम्हाला इथून 60 किलोमीटर असल्यामुळं ते मॅनेज होऊ शकते. अशा प्रकारे मित्रांनो आपली प्लॉटची कंडिशन आहे. भरपूर माल आहे अजून झाडाला. आणि त्यानंतर आता उद्या किंवा परवा आपण दुसरा तोडा घेतल्यानंतर डायरेक्ट आपण याचा तोडा दिवाळीलाच घेणार आहोत. पाहू शकता मित्रांनो, अशी कंडिशन आहे आपल्या प्लॉटची. तर मित्रांनो, आपण कांडी करप्या संदर्भात एक व्हिडिओ केला होता. तर त्याची आपण अँट्राकॉल आणि एलिटची फवारणी घेतली होती. तर त्याचा पण रिझल्ट पाहू शकता तुम्ही. दोन ते 3 दिवसात आपला कांडी करपा निघून गेलेला आहे. तर मित्रांनो, रोग आणि कीड व्यवस्थापन करताना बारीक लक्ष देणं आपल्या प्लॉटवर फार गरजेचं असतं. तर क्विक ॲक्शन घेतली तर आपण कुठलाही मोठा रोग जरी आला आपल्या प्लॉटवर तर तो कव्हर करू शकतो लगेचच्या लगेच. कारण पण लक्ष देणं गरजेचं असतं. आपल्याला ज्यावेळेस लक्षात आलं की याच्यावर काहीतरी वेगळं होत आहे झाडाच्या बाबतीत, झाडाची पानं आहेत ते जांभळं पडत होते, झाडं शेंडा जळत होता, तर त्यावेळेस लगेच आपण
लक्षात आल्या लगेच क्विक ॲक्शन घेऊन त्याचा स्प्रे घेतला. त्याचा स्प्रे घेतल्यामुळं आपल्याला अशा प्रकारे फायदा झाला. नाही तर मित्रांनो एका दिवसात प्लॉट उद्ध्वस्त होऊ शकतो कांडी करप्यामुळे. तर लक्ष देणं फार गरजेचं असतं मित्रांनो. आता दुसरा विषय, आपल्या दादांनी आपल्याला कमेंट केली होती की शेवग्याची काय कंडिशन आहे. तर मित्रांनो पाहू शकता हा शेवगा पण आपला सुस्थितीत आलेला आहे. पाऊस उघडल्यापासून आपल्याला झाडात बऱ्याच प्रमाणात सुधारणा पाहायला मिळते. तर मित्रांनो थोडासा आपला जास्त अतिवृष्टीमुळं जी शेवगे झाड होते ती खचली होते जरा. पण पाऊस उघडल्या पाहू शकता 5-6-7 दिवसात आपल्याला पाऊस नसल्यामुळं ही कंडिशन आपल्या झाडाची बघायला मिळेल. तर ते कमेंट करणाऱ्या दादाचं नाव सागर काय तर आहे. तर त्यांना मनापासून धन्यवाद दादा की तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय, त्याला योग्य ते कमेंट करताय आणि थोडक्यात एक मार्गदर्शन पण तुमचं मला मिळतंय. त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे तुमचा मी. तर मित्रांनो तुम्ही पण असंच कमेंट करत जा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे माझ्या काय चुका असतील त्या तुम्हाला कळतील, किंवा मी काय समजा इम्प्रूव्हमेंट केली तर त्याचा फायदा पण इतर शेतकऱ्यांना होऊ शकतो. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. म्हणजे जवळपास आपण शेतकरी बांधव आहोत ते एकमेकांना सहकार्य करणं फार गरजेचं असतं आणि याच्यातूनच आपल्याला एकमेकांना सहकार्य होऊ शकतं.